2002 ला 2003 ला मी स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या चळवळीत काम करायला सुरुवात केली. वयाच्या 17व्या-18व्या वर्षीपासून आणि एक महिना घराच्या बाहेर राहिलं, 2 महिना घराच्या बाहेर राहायचं, संघटना वाढवायची. नंतर 2007 ला आम्ही राजू शेट्टी सोबत आलो. तेव्हा संघटना कोल्हापूर जिल्ह्यापुरती होती. आम्ही ती बुलढाण्याला नेली. 2009 ला माननीय सदाभाऊने आणि मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटना पोहोचवली. घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि आज संघटना नावारूपाला आली आणि आमची गरज संपली म्हणून कदाचित मला बाजूला करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असा. खरं तर राजू शेट्टींवर बोलायचं नाही, आपलं काम करायचं असं माझ्या डोक्यात होतं. पण ज्या पद्धतीनं परवा प्राध्यापक जालिंदर पाटलांनी माझ्यावर आरोप केले त्याची उत्तर देणं हे मला बंधनकारक आहे आणि मीडियातून मला विलन करण्याचा प्रयत्न राजू शेट्टींनी केला. जो कार्यकर्ता त्यांना नको असतो त्याच्या बाबतीत काही बातम्या पेरायच्या, रुमर्स पसरवायच्या आणि जनतेमध्ये त्या कार्यकर्त्याची प्रतिमा विलन करायची. त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये जालिंदर पाटलाच्या बोलण्याचा रोग असा होता की रविकांत तुपकरांना राजकीय महत्वाकांक्षा आहे म्हणून ते संघटनेपासून काही काळापासून लांब आहे. कुठल्याही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना राजकीय महत्वाकांक्षा बाळगायची नाही का? मी काय चूक केली? माझा असा कुठला गुन्हा होता की एवढी मोठी शिक्षा मला दिली? माझ्या लेकरा बाळांना जेवढं मी अंतर दिलं, जेवढं प्रेम लेकरा बाळावर सुद्धा मला करता आलं नाही चळवळीमुळं, तेवढं प्रेम मी या लाल बिल्ल्यावर केलं. हा लाल बिल्ला मी तळ हाताच्या फुडासारखा सांभाळला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला. 1-1, 2-2, 3-3, 6-6 महिने आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुक्काम केला. दुसऱ्या आयुष्यात काहीच केलं नाही. आणि आज ते म्हणतात की आमच्यामुळं रविकांत तुपकरला नाव मिळालं. तर मी त्यांना सांगेन की कोल्हापूरच्या 3 तालुक्यापुरती मर्यादित असणारी संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा बिल्ला आम्ही नेला. राजू शेट्टींचा चेहरा आम्ही घराघरात पोहोचवला. राजू शेट्टी किती ग्रेट आहेत, किती चांगले आहेत हे आम्ही लोकांना समजावून सांगितलं. आम्ही गावागावात तुम्हाला पोहोचवलं. हे परस्पर पूरक आहे. तुम्ही जर आम्हाला चळवळीत काम करायची संधी दिली असेल तर आम्ही सुद्धा आमचं योगदान दिलं, आमचं तारुण्य समर्पित केलं, आमचं संपूर्ण 20-22 वर्षाचं करिअर गावावर लावून चळवळीसाठी योगदान दिलं. आता ते म्हणतात की पुण्यात आयोजित केलेली कालची बैठक त्यांना माहित नव्हती. ही बैठक मुळात संघटनेची नव्हतीच. शेतकरी चळवळीची पुढची दिशा काय असली पाहिजे याच्यासाठी महाराष्ट्रातले काही तरुण त्या भागात काम करणारे आम्ही एकत्रित यायचं ठरवलं आणि एक विचार मंथनाची आमची बैठक होती. ती काय संघटनेची बैठक नव्हती. पण आजची आमची बैठक फेल जावी, याला महाराष्ट्रातून कार्यकर्ते येऊ नये पदाधिकारी, म्हणून घाई गडबडीनं परवा दिवशी त्यांनी तो निर्णय माझ्या बाबतीमध्ये घेतला. विविध चळवळीत काम करणाऱ्या युवकांना आम्ही असं बसणार होतो. पुण्यामध्ये सांस्कृतिक केंद्र आहे, आम्ही अनेक कार्यक्रम घेतो, अनेक असं शिबिरं घेतो. मला कल्चरल ऍक्टिव्हिटीची, मला शिबिरांची आवड आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिबिरं भरवतो. तुम्हाला माहित आहे, कधी गांधी समजून घेताना, कधी आंबेडकर समजून घेताना 3-3 दिवसाची शिबिरं आम्ही राज्यातले अशा अनेक लोक आम्ही चळवळीमधले आहोत की एकत्रित येतो. मग चळवळीतल्या प्रमुख लोकांची बैठक होती. त्याच्यामुळे तुम्हाला काही वाईट वाटण्याचं कारण नाही ना, तुम्हाला सांगण्याचं काय कारण? त्यांनी सांगितलं की रविकांत तुपकरांना जिल्हाध्यक्षपद दिलं, प्रदेशाध्यक्षपद दिलं. मी जिल्हाध्यक्ष कधीच नव्हतो. मी स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या सोबत काम करताना मी विदर्भाचा शेतकरी संघटनेचा अध्यक्ष होतो. मी तुमच्याकडे आलो तेव्हा मी विदर्भाचा अध्यक्ष होतो. आणि तुम्ही संघटनात्मक पद दिलं तर आम्ही त्याचं सोनं पण केलं ना. जी जबाबदारी दिली, मावळ्यासारखं तुमच्यासाठी लढलो. आणि त्यांनी असं सांगितलं की रविकांत तुपकरांना आम्ही लाल दिवा दिला.
तर त्याची हिस्ट्री अशी आहे. 2002 ला मी 2003 ला मी स्वर्गीय शरद जोशींच्या विचाराने प्रभावित होऊन शेतकरी संघटनेत आलो. नंतर त्यांनी मला तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, विदर्भाचा अध्यक्ष केला. महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला. एसटीला फिरलो, घरच्या भाकरी खाऊन फिरलो आणि नंतर 2007 ला राजू शेट्टी बरोबर आलो. 9 ला सदाभाऊ आले स्वाभिमानीमध्ये. आम्ही दोघांनी महाराष्ट्र पिंजून काढला. एकदा नाही शेकडो वेळा काढला. मोठमोठी आंदोलनं उभी केली. आणि नंतरच्या काळामध्ये 2014 ला मला त्यांनी सांगितलं की तुम्ही चिखलीतून तयारी करा विधानसभेची. मी तयारी केली जोरदार. ऐन वेळी मला त्यांनी सांगितलं की तुला लढता येणार नाही, आपली युती भाजप सोबत झाली, तुला थांबायला लागतंय. पण तेव्हा मला भारतीय जनता पार्टी बुलढाण्यातून लढा म्हणत होती, पण मी लढलो नाही. मला जर राजकीय महत्वाकांक्षा असते तर तेव्हाच मी बुलढाण्यातून लढलो असतो चिखलीच्या ऐवजी. पण मी लढलो नाही. मी चळवळीचा आदेश, संघटनेचा, राजू शेट्टीचा आदेश पाळला. त्यावेळेला देवेंद्रजींनी मला रात्री फोन करून सांगितलं, सदाभाऊंनी सांगितलं की देवेंद्रजी म्हणले तू अपक्ष लढला तर युतीच्या सीट पडतील, तुझं बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही, तुला सरकार आलेलं महामंडळाचा अध्यक्ष करून कारण तुझा बळी गेलाय. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या बदल्यात मला महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं आणि तितक्याच ताकदीनं मर्दासारखं मी लाल दिवा सोडून राजीनामा देऊन एसटीला गावाकडे आलो राजू शेट्टींच्या एका शब्दावर. कारण ते चिखलीच्या बदल्यात मिळालेलं होतं. जालिंदर पाटील असं म्हणले की मग आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना ते मिळायला पाहिजे होतं. तर तुम्ही आमदारकीची तयारी करून तुम्हाला थांबवलं असतं तर तुम्हाला दिलं असतं. ते चिखलीच्या बदल्यात मला मिळालं. मी तितक्याच ताकदीनं सोडलं. पुन्हा यांनी मला 2019 ला सांगितलं लोकसभेची तयारी करा. तेव्हा यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची युती केली आणि तेव्हाही मला सांगितलं की तुला आता लढता येणार नाही कारण आपली युती झाली, आपल्याला सांगली हातकणंगलेची जागा मिळाली. बुलढाण्यात मी निवडून येऊ शकलो असतो, तुम्ही कोणाला विचारू शकता. सिल्वरोकला शरद पवार साहेबांच्या घरी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बुलढाण्याला रविकांतला लढू नका, रविकांतला आम्ही एमएलसी करतो, विधान परिषदेवर घेतो असा शब्द शरद पवार साहेबांनी दिला. तिथं जयंत पाटील साहेब होते, जितेंद्र आव्हाड होते, अजितदादांना हा विषय माहिती आहे 2019 चा. यांनी हो म्हणून घेतलं, मला थांबवलं आणि राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी जेव्हा नाव द्यायचं तेव्हा जे जालिंदर पाटील काल निष्ठावान म्हणून गप्पा मारत होते त्या जालिंदर पाटलांनी राजू शेट्टींच्या विरोधात माध्यमातून उघड भूमिका घेतली की तुम्ही कशी काय एमएलसी घेता. आणि हे म्हणतात रविकांत तुपकरला राजकीय महत्वाकांक्षा आहे आणि म्हणून रविकांत तुपकर राजू शेट्टींपासून लांब आहेत काही दिवसांपासून. माझा त्यांना एक प्रश्न आहे, 2002 साली तुम्हाला स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी जिल्हा परिषदेचा सदस्य केलं स्वतंत्र भारत पक्षावर उद्धव सरकारमधून. तुम्ही शेतकरी संघटनेत होता त्यावेळेला. स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य केला. त्यांनी भाजपसोबत युती केली तेव्हा शिरोडची जागा सुटत नव्हती म्हणून तुम्ही स्वतःचा स्वभाव मांडला. मग तुम्ही स्वर्गीय शरद जोशीच्या पाठीत कधी बसलं नाही का? आज तुम्ही आम्हाला राजकीय महत्वाकांक्षेच्या गोष्टी सांगता, मग तेव्हा तुमची राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाली म्हणून तुम्ही स्वर्गीय शरद जोशींना सोडलं आणि स्वतःचा स्वभाव मांडून तिथून आमदारकीला तुम्ही उभे राहिले. मग तुम्हाला खासदारकीसाठी एकदा भाजपसोबत युती करायला चालते, एकदा सगळ्या डाव्या पक्षांना एकत्रित करायला चालतं, एकदा शिवसेनेसोबत युती करायला चालतं. 2019 ला ज्या कारखानदारांच्या विरोधामध्ये बोलून तुम्ही सगळ्यांना उभी केली, तुमचं नेतृत्व पुढे आलं, तुम्ही बारामतीला आमदार खायला गेले आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती केली. म्हणजे तुम्ही भूमिका बदलल्या की सगळं चालतं. तुमच्या स्वतःच्या खासदारकीसाठी तुम्ही बदललेल्या भूमिका तुमचं सगळं चालतं, पण कार्यकर्त्यांनी एखाद्या राजकीय महत्वाकांक्षा बाळगली तर ते मात्र चालत नाही. एखादा कार्यकर्ता चांगलं काम करत असेल त्याला घरी सदस्य व्हावंसं वाटतं. पंचायत समिती काय वाईट काय? सभागृहामध्ये चांगले तरुण मुलं गेले पाहिजे नाही का फक्त नेतेच गेले पाहिजे? प्रत्येक वेळी तुमच्या भूमिका बदलत राहिल्या. आज तुम्ही असं म्हणता की रविकांत तुपकरांनी पक्षविरोधी काम केलं. मी काय पक्षविरोधी काम केलं मला सांगा त्यांनी. मी सगळीकडे बिल्ला काढला नाही. मी काय पक्षविरोधी काम केलं? ते म्हणले तुम्ही राजू शेट्टीच्या विरोधात बोलले. मी आज जेवढं बोलतोय मी कधीच बोललो नाही. तुम्ही सांगितलं की संघटना लोकशाहीवादी आहे आणि संघटनेमध्ये नेत्याचा सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्या कार्यकर्त्याला आहे.
मी त्यांना पत्र लिहिलं 10 पानाचं. हे पत्र आहे माझं. हे 10 पानाचं पत्र मी त्यांना मागच्या वर्षी लिहिलं. त्याचं कोणती समिती नेमली आमच्यावरती, इंटरनॅशनल समिती. या प्रश्नाचं उत्तर अजून आलं नाही. ते म्हणले रविकांत तुकर समिती समोर हजर झालेली नाही. आणि मी काय दरोडा घातला, मी काय बलात्कार केला? चळवळीमध्ये घरदार वाऱ्यावर सोडून घरादाराची राख रांगोळी करून आम्ही तुमच्यासाठी तुमच्या शब्दावर महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला. आम्ही आमच्या लेकराला अंतर दिलं. आम्ही कधी लेकराला दवाखान्यात नेलं नाही. आमच्या पुरीला आम्ही कधी शाळेत घेऊन गेलो नाही. आमच्या बायकोला कधी आम्ही देवदर्शनाला नेलं नाही. तुमच्या शब्दावर शेकडो पोलीस केसेस आम्ही अंगावर घेतल्या, प्रस्थापितांना अंगावर घेतलं. आणि आज तुम्ही आम्हाला जसं काही राजाच्या पाटलाला जसं मुसक्या आवळून आणा, तसं पुण्यात रविकांत तुपकरांनी मुसक्या आवळून त्याला इथं आणा, आमच्या समोर हजर करा. आम्ही काय दरोडेखोर आहे का? चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी नेत्याला कधी आई व्हायचं असतं, कधी बाप व्हायचं असतं. हुकलं चुकलं समजून सांगायचं असतं. अशा समित्या आणि कमिट्या थोडंच नेमायच्या असतात. आमच्यावर समिती नेमता आणि तुम्ही वेळोवेळी दर पंचवार्षिकला भूमिका बदलता, तुमच्यावर समिती कोणी नेमायची? मग तुम्हाला हे बंधन करायचं. तुमचं ते सगळं चांगलं. एखादा कार्यकर्त्याला जनाधार मिळायला लागला, त्याचं नावा रूपाला यायला लागला, त्याचं जरा माध्यमात नाव व्हायला लागलं की त्याला खच्चीकरण करायचं, त्याला बाजूला करायचं, त्याचे पाय छाटायचे. प्रत्येक जिल्ह्यात 2 गट तयार करायचे. हा कार्यकर्ता त्याच्या अंगावर सोडायचा, तो कार्यकर्ता याच्या अंगावर सोडायचा. अशी भूमिका वेळोवेळी राजू शेट्टीने राबवली आणि त्याचाच परिणाम आज शेतकरी चळवळ रसात करायला गेलेली आहे. त्यांनी माझी संघटनेतून जरी हकालपट्टी केलेली असली तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनातून ते मला हकलू शकत नाही. मला त्यांनी संघटनेतून हकललं, पण शेतकऱ्यांनी त्यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून डायरेक्ट हकललं. ज्याला जो माणूस नकोय त्याच्यावर समिती नेमायची. आता समितीमध्ये कोण आहे तुम्ही बघा. समितीमध्ये प्राध्यापक जयेंद्र पाटील सर, पोपळे सर, जगताप सर, हे तिन्ही शिक्षक आहेत. हे शनिवार रविवारच्या सुट्टीत काम करणारी मंडळी. त्यांच्यावर काही शेकडो पोलीस केसेस आहे, लाट्या काट्या खाल्ल्या, तुरुंगात गेले. सतीश भाई आहेत काकडे आपले बारामतीचे. सतीश भाईंबद्दल मला आदर आहे, ज्येष्ठ नेते आहेत. पण ते संघटनेतच नाही येत ना, ते राष्ट्रवादीशी अटॅच आहेत, ते त्या समितीमध्ये आहेत. आणि मग ही सगळी मंडळी आमच्यावर कारवाई करणार. थँक्यू. आणि राजू शेट्टींनी सांगितलं होतं असा एक नियम आहे की जो जास्त पोलिसाचा मार खाईल, ज्याच्यावर जास्त पोलीस केसेस असतील, जो जास्त वेळा तुरुंगात जाईल, तो आपल्या संघटनेचा नेता. पण त्याच्यात तर मी परफेक्ट बसतो, त्या लाईन मध्ये मी बसतो ना परफेक्ट. पण मला काढायला समिती तरी ज्यांच्यावर काही केसेस आहेत, ज्यांचं फार मोठं योगदान आहे, त्यांनी काढावं ना. आणि समिती काय, देवेंद्र भोयरांना काढून टाकलंय का मेळाव्यात घोषणा करून टाकलं. सदाभाऊला काढलं, समिती नेमून काढलं. त्याच्यानंतर तुम्हाला यादीच वाचून दाखवतो ना. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते आले होते, संघटनेत बराच काळ होते, त्यांनाही रस्ता दाखवला. उल्हासदादा पाटील शिरोळ तालुक्यातले लढाऊ नेते, यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, यांच्यावरचे वार त्यांनी झेलले, त्यांनाही तसंच केलं. ते शिवसेनेत जाऊन आमदार झाले. मग माणसं चालली का तुमच्यापासून? तुम्ही घालवताय का? हा खराब, तो खराब, हा बोगस, तो विलन. एवढी माणसं कशी काय विलन असू शकतात? उल्हासदादा पाटील, सदाभाऊ खोत, कराडचे पंजाबराव पाटील, कोल्हापूरचे नितीन पाटील, बीजी काका पाटील, सांगली इस्लामपूरचे, प्रचंड काम केले चळवळीमध्ये, त्यांनाही असं त्यांनी बाजूला केलं. माणिक कदम आमचे परभणीचे लढाऊ नेते, त्यांनाही बाजूला केलं. हंसराज वडगुले युवा आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, ते तर नोकरी सोडून इकडे चळवळीमध्ये आले होते, इंजिनियरची, गव्हर्नमेंटची, त्यांनाही यांनी तसंच घरचा रस्ता दाखवला. मेजर प्रकाश पाटलांनी 2009ला लोकसभेची उमेदवारी मागितली, तर त्यांनाही घरचा रस्ता दाखवला. विकासराव देशमुख कोकरूडचे, नागरे पाटलांच्या गावचे, ते त्या भागातले प्रभावी नेते होते, त्यांनाही बाजूला केलं. उत्तमराव जानकर स्वाभिमानीत होते बराच काळ, माळशिरसचे, त्यांनाही बाजूला केलं. भगवानराव काटे संस्थापक सदस्य स्वाभिमानीचे ज्येष्ठ नेते आहेत, ते भाजपमध्ये गेले, त्यांनाही बाजूला केलं. नारायणराव जांभुळे रिटायर अधिकारी होते नागपूरचे, त्यांनाही बाजूला केलं. अमोल हिप्परगे आमचे विद्यार्थी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष होते, तेही बाजूला गेले. दीपक बापू पगार विभागीय अध्यक्ष होते,
नाशिक परिसरातले त्यांनाही बाजूला केलं. कारण मी सुद्धा संस्कारात घडलेला कार्यकर्ता आहे आणि राजू शेट्टींची एक स्टाईल आहे, स्वतः काही करायचं नाही, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कार्यक्रम लावायचा आणि स्वतः म्हणायचं समितीने निर्णय घेतलाय, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही, आणि सगळी स्क्रिप्ट त्यांनी लिहून द्यायची आणि यांनी वाचायची. आता हे न समजले इतके का आम्ही दूध खोळे. आता आम्ही पण 20-22 वर्ष त्याच्यातच आहे ना, आम्ही पण तेच बघतोय तुम्ही काय काय खेळ करताय, काय काय नाही. इकडं आघाडीची मीटिंग घ्यायची, तिकडं पुन्हा मुंबईत जाऊन घ्या पत्रात आम्हाला म्हणायचं. बोलू आता, त्यांनी वार केला, आम्ही प्रतिवार केला, त्यांनी पुन्हा वार केला की आमचा प्रतिवार ठरलेला आहे, आम्ही करणारच, आम्ही तर सांगणारच. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जर ही वेळ येत असेल तर नवीन कार्यकर्ते चळवळीमध्ये येतील कसे? माझ्या बैठकीला लोक येऊ नये म्हणून त्यांनी फोन केले लोकांना, पण आले लोक. आम्ही तर 100च लोकांना इन्व्हाइट केलं होतं, इथं तर 400-500 लोक बैठकीला आले, 500 लोक स्वतःच्या खर्चानं भाकरी बांधून आले. महाराष्ट्रातल्या 27 जिल्ह्यातनं प्रतिनिधी अनेक या ठिकाणी आलेत आणि त्यांनी मला पाठिंबा दिलाय. आजच्या बैठकीमध्ये काही निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं या निर्णयामध्ये लोकांच्या सगळ्यांच्या चर्चेतनं एक गोष्ट अशी आली की चळवळीचं काम ताकदीनं महाराष्ट्रामध्ये पुढे न्यायचं आणि सभागृहात सुद्धा चांगल्या विचाराचे तरुण पोरं गेले पाहिजे, म्हणून विविध भागामध्ये काम करणारे, ज्यांच्या पाठीमागे जनाधार आहे, अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना एकत्रित करण्याचं काम आता भविष्यात करायचा असा निर्णय आम्ही घेतला. आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये विविध भागात काम करणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या संघटना आहेत, छोटे मोठे फाउंडेशन आहेत, किंवा सामाजिक पातळीवर शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी लढणारे छोटे पक्ष आहेत, या सगळ्यांना घेऊन महाराष्ट्राला सक्षम तिसरा पर्याय द्यायचा असा आमचा प्रयत्न आहे. आणि तो निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला. त्यामध्ये आज महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी आम्ही स्थापन करतो आहे आणि छोट्या मोठ्या संघटना, पक्ष, चांगल्या विचाराचे तरुण यांना एकत्रित करून महाराष्ट्रामध्ये 25 जागा आम्ही महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे. मी राज्याचा दौरा करणार आहे, मी ठिकठिकाणी मेळावे घेणार आहे आणि सोयाबीन, कापूस, कांदा, दूध, ऊस या सगळ्या प्रश्नाला घेऊन, पीक विमा, कर्जमुक्ती या सगळ्या प्रश्नांना घेऊन, धान, एक राज्यव्यापी आंदोलन लवकरच आम्ही, शेतकरी आत्महत्या सुद्धा चिंतनाचा विषय आहे, पीक कर्जाचा विषय, शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिलांचे प्रश्न घेऊन लवकरच एक राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभं करणार आहोत. आणि सामाजिक पातळीवर किंवा चळवळीच्या पातळीवर बिगर राजकीय एखादी शेतकऱ्यांसाठी संघटना उभी केली पाहिजे असा विचार सगळ्या लोकांकडून त्या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यावर आता आम्ही कोर कमिटी करतो आहे. ती कोर कमिटी महाराष्ट्रातल्या प्रमुख लोकांची असेल, ती चर्चा करेल सगळ्या राज्यातल्या लोकांशी आणि आठवड्याभरामध्ये त्याचा निर्णय ती कोर कमिटी घेईल. आणि एक आंदोलन किंवा चळवळी करण्यासाठी सामाजिक पातळीवर एक संघटना शेतकऱ्यांची स्वतंत्रपणाने उभी करावी असा एक विचार आला, तर तो सुद्धा विचार अंमलात आणण्याच्या संदर्भामध्ये आमची कोर कमिटी निर्णय घेईल आणि त्याचाही निर्णय आठवड्याभरामध्ये आमचा होईल. मॅक्झिमम येतात इथं आलेल्यापैकी तर जवळपास 80% लोक तर स्वाभिमानीतलेच आहेत, भरपूर आहेत ना. आता नागपूरचे जिल्हाध्यक्ष आमचे दयाल राऊत आहेत सध्याचे, ते आमच्या बरोबर आहेत. बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले, श्याम अवथळे, ती बुलढाण्याची सगळी टीम. अपवादात्मक परिस्थिती एखादा 1-2 जण वगळता बाकी सगळे आमच्या बरोबरच आहेत. जालन्याहून या ठिकाणी सुरेश भाऊ गवळी राज्याचे उपाध्यक्ष आहेत पक्षाचे, ते आहेत. काकासाहेब साबळे इथं उभे आहेत. काकासाहेब हे पण जालना जिल्ह्याचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत. त्याच्यानंतर चंद्रपूरचे आमचे सूर्या अडवाले आहेत, तिकडचे जिल्हाध्यक्ष, ते आलेले आहेत.
सूरज निंबारते भंडाऱ्याचे युवा आघाडीचे आहेत ते आलेले आहेत. सरदार पटेल साहेब हे राज्याचे पदाधिकारी आहेत, हे आलेले आहेत. राजेंद्र भाऊ मोरे आलेले आहेत, हे पण स्वाभिमानीचे पदाधिकारी आहेत. काटोल विधानसभेचे प्रमुख अजय भाऊ घाडगे आलेले आहेत. अमरावतीचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अमित भाऊ आढाव या ठिकाणी आहेत. त्याबरोबर शैलेश भाऊ ढोबळे, उमेश डबरासे आणि आपले गोपाल भाऊ नांदुरकर हे सगळे पदाधिकारी अमरावती जिल्ह्यातून आले. अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे चंद्रशेखर गवळी ते आमच्या बरोबर आले. पुढे चंद्रशेखरजी इथं असतील. वाशिमचे पदाधिकारी जे आहेत, पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष सतीश इडोळे, राम इडोळे. रायगडचे आमचे जिल्हा प्रमुख होते मधुकर भाऊ कडू, आता आहेत का नाही मला माहित नाही, पण ते पण आलेले आहेत सोबत. त्याच्यानंतर भगवान शिंदे आहेत, स्वाभिमानी पक्षाचे नेते परभणीचे. नांदेडचे लक्ष्मणराव मोरे आहेत. तुम्ही आता म्हणले की 80% लोक माझ्यासोबत स्वाभिमानीचे आहेत. संघटनेत नाही, तसं नाही म्हटलं मी. तर गपलत नका करू. या खालच्या बैठकीमध्ये जे लोक आलेले आहेत त्यातले 80% स्वाभिमानी. फूटबीट काय नसतो, कुठेच काय असतं. असं आहे की काळ प्रत्येक गोष्टीला उत्तर असतं. ऐका ना, काळ प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे. चळवळ बोलतो ना, सांगतो ना, काळ प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे. प्रत्येक चळवळीचा एक काळ असतो. जेव्हा काळरूपानं एखाद्या नेतृत्वाला काळ खुणावत असतो तेव्हा काही नेतृत्व तयार होत असतात त्या जिल्ह्यामध्ये. तर शेतकरी चळवळीचा हा स्पेस भरून काढण्यासाठी अनेक तरुण पुढे आलेले आहेत. त्यामुळं अजून नव्या दमानं आता याच्यात नवीन लोक पण खूप ऍड झालेले आहेत. त्यामुळं चळवळीचं नुकसान झालं असं काही म्हणता येणार नाही. आम्ही चळवळीचंच काम करतोय ना. आणखी किती शकलं करायचे रवी भाऊ? आणखी किती शकलं होणार? ते राजू शेट्टींना विचारा. आता एवढ्या लोकांना त्यांनी बाजूला केलं, मी तर बाजूला नाही झालो ना, त्यांनी केलं. मला संघटना सोडायचीच नव्हती, मला त्यांनी बाजूला काढला. म्हणजे गेली 2.5 वर्ष म्हणजे जवळपास आज नाही, तुम्हाला माहिती किती कालावधीपासून तुमच्या दोघांत ही अनबन सुरू आहे. मग हे इथपर्यंत खेचलं. शेवटी मग ती तुमची बैठक कालची लागली होती, त्यांनी ती कारवाई केली. ते म्हणतात हकालपट्टी नाही, फक्त आम्ही वेगळं हे केलं. मग हे बघा, हे तुमच्या वादात संघटनेचं नुकसान नाही होत. एक मिनिट ऐका. 10 पानाचं पत्र त्यांना 1 वर्षापूर्वी पाठवलंय आणि आतापर्यंत 20-25 बैठका त्यांच्या कार्यपद्धतीबद्दलच्या त्यांच्या बरोबर झालेल्या आहेत. तुम्हालाही चांगलं माहित आहे. त्या बैठकांमधून काहीच आउटपुट आलं नाही, म्हणून त्यांना पत्र पाठवलं समिती नेमल्यामुळे. या पत्राचं उत्तर त्यांनी मला दिलं नाही. हवं तर हे पत्र मी तुम्हाला देतो, मागच्या वर्षी पाठवलेलं. यात काय गैर पाठवलेलं आहे किंवा काय चुकीचं लिहिलंय तुम्ही बघा. यात काय, एक मिनिट, राजकीय महत्वाकांक्षेचा विषय नाही आणि चळवळीचं नुकसान आम्ही करत नाही. आम्ही चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. चळवळीचं नुकसान बदलत्या भूमिकेमुळे कोणी केलं त्यांना विचारलं पाहिजे, आमच्यामुळे नाही झालं. तर आम्ही तर बिल्ला घराघरात पोहोचवला. आणि रविकांत तुपकर 2 वर्षात आला नाही म्हणजे कुठे काही कोणाच्या घरी पाणी भरायला जायचं असतं का? मी सोलापूरचा दौरा केला, आता लातूरमध्ये मागच्या आठवड्यात मोर्चा काढला. मागच्या वर्षीचा मोर्चा आम्ही राजू शेट्टींचा फोटो लावूनच केला बुलढाण्यामध्ये. मग एवढ्या वेळेस आम्ही सोयाबीन कापसाच्या आंदोलनावर त्यांना बोलवलं, ते का आले नाही तिकडे आमच्याकडे? आम्हाला म्हणतो ऊस परिषदेला का नाही आले? मग सोयाबीन कापसाची एवढी प्रभावी आंदोलनं आम्ही उभी केली, मंत्रालय हलवलं, मुंबई हलवली, नागपूर हलवलं, मग तुम्ही ते का नाही आले तिथं? तुम्ही म्हणता की वारंवार मी सरकार बरोबरच्या सोयाबीन कापसाच्या बैठकीमध्ये राजू शेट्टींना म्हटलं की तुम्ही बैठकीला या, ते आले नाही. ऑनलाईन आले वेळेवर. चळवळीचं नुकसान नाही केलेलं आम्ही चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि आताही करतोय. बिल्ला कायम राहणार. बिल्ला संघटनेचं बिल्ला काय, आता त्यांनी तर आमची हकालपट्टीच केली ना, त्याच्यामुळं पुन्हा ते म्हणणार की मग आमच्या बिल्ल्यामुळे तुमची ओळख आहे. मग मी असं म्हणतो की त्यांची ओळख शरद जोशींमुळे आहे. तुम्ही जे म्हणताय वारंवार त्यांनी तुम्हाला कसं त्यांची ओळख शरद जोशींमुळे यात गैर काय? ते मला म्हणतात ना त्यांचे लोक की आमच्यामुळे तुमची ओळख आहे. तर मी असं म्हणेन की त्यांची ओळख शरद जोशींमुळे झाली ना महाराष्ट्राला, जिल्ह्याला. तर त्यांनी धोका दिला. ते नाकारतात का शरद जोशींमुळे त्यांची ओळख आहे? ते मला माहित नाही.
तुम्हाला मग त्यांनी का शरद जोशींना सोडलं? त्यांनी शरद जोशींना सोडलं त्यावेळी चळवळीचं नुकसान झालं नाही का पुंदे साहेब? पण त्यानंतर त्यांनी स्वतःची चळवळ उभा केली. मग आम्ही पण करू ना, तुम्ही गेले. अहो, आम्ही पण करू. आम्ही काहीच करणार नाही पुढे भविष्यात, असं कसं तुम्ही? हो, करा. पण हे तुमच्या दोघांच्या वादामध्ये म्हणजे केवळ तुमच्या दोघांच्या वादांमुळे पुन्हा संघटनेची माझा काही वाद नाही, माझा काही वाद नाही. त्यांनी सगळ्या जिल्ह्यात संघटनेत 2-2 गट पाडून ठेवले. अहो, मी जर चुकलो असतो तर एवढे लोक पाठिंबा द्यायला महाराष्ट्रातून मला आले असते का? एका पैसे देऊन आले का लोक? जेव्हा तुम्ही स्वतःहून पाठिंबा दिला तरी त्यांनी एबी फॉर्म घेतला नाही. मी एबी फॉर्म त्यांना मागितला, त्यांनी मला दिला नाही, कारण त्यांच्या चक्रा सुरू होत्या मातोश्रीवर. त्यांचं इलेक्शन नंतर होतं, 3-4 टप्प्यात होतं त्यांचं, माझं 2ऱ्याच टप्प्यात होतं, त्याच्यामध्ये गॅप होता भरपूर. नाही, पण मुद्दा हाच आहे का मग तुम्ही फक्त लोकसभेसाठी त्यांच्याकडनं ही फॉर्म भेटायची वाट पाहत होता? आता जी प्रक्रिया करताय मग तुम्हाला त्यांनी 2014 पासून हे सगळं सांगितलं. मला माहित होतं ते मला एबी फॉर्म देणार नाही. त्यांच्या लोकसभेच्या जागेकरता ते कोणाची तरी युती आघाडी करतात प्रत्येक वेळी, आणि त्याच्यामुळे चळवळीचं नुकसान झालेलं आहे. माझ्या भागातल्या शेतकऱ्यांनी मला प्रेशर केलं, माझ्या भागातल्या शेतकऱ्यांनी मला लोकसभेला उभं केलं आणि त्यांनी माझ्या ताकदीनं पाठीशी उभं राहिले. 4 विधानसभा मतदारसंघात मला मताधिक्य चांगलं मिळालं. बेरीज केली 4 विधानसभेत तर मला लीड आहे. 2 मतदारसंघात मी कमी पडलो, त्यामुळे माझा पराभव झाला 98,000. विधानसभा लढण्याचा काही विचार आहे का? महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीच्या माध्यमातून छोट्या मोठ्या सगळ्या संघटना एकत्रित करून या राज्याला एक 3रा पर्याय देण्याची विचार आम्ही करतोय आणि त्याचं काम सुरू करतो. महायुतीसोबत जाणार की महाविकास आघाडीसोबत? तुम्ही असताल का 25 ज्या जागा लढवायच्या तर तुम्ही स्वतः लढवणार? मला लढवायचं की नाही याचा निर्णय बुलढाणा जिल्ह्यातले लोक ठरवतील. अजून माझ्या संदर्भातला निर्णय झालेला नाहीये, तर बुलढाणा जिल्ह्यात 6 जागा आम्ही सोहळ्यावर लढणार. पण तुमचा पर्याय कुठं? महाविकास आघाडी की महायुती? थेट 3री आघाडीवर ठीक आहे. शिट्टींची 3री आघाडी तुमची, आता 3री 4थी 5वी किती माहित नाही, पण तुमचा कल नेमका कुठं? आता पुन्हा तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्यांनी त्यांच्या आघाडीची बैठक आता घेतली. मी लोकसभेचा निकाल लागायच्या आधी साताऱ्यामध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं, पुण्यामध्ये सुद्धा सांगितलं, निकाल लागायच्या साधारणपणे 1 महिन्याआधी मी सांगितलं की राज्याला 3रा पर्याय देण्याच्या आम्ही तयारीत आहोत. राज्यातल्या सगळ्या तरुणांना एकत्रित करून एखादा पर्याय देता येतो का याची चाचपणी सुरू आहे. मी तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये पण बोललो, विष्णू सानपांच्या आणि TV9च्या कापसांच्या इंटरव्ह्यू मध्ये पण पुण्यात बोललो, साताऱ्यातल्या पत्रकारांशी पण मी बोललो. त्यांनी आत्ता केलं असेल, आम्ही ते 2 महिन्यापूर्वी त्याची घोषणा केली. त्यामुळे 3री 4थी 5वी नाही. आता तुम्ही ज्या प्रवासात आहात, ज्या वळणावरती आहात, 2016-17-18 साली ज्यावेळी सदाभाऊ खोत यांना शेतकरी संघटनेतनं बाजूला केलं गेलं, त्यावेळेला तो देखील टप्पा तुम्ही जवळून पाहिला. आज तुम्हाला काय वाटतं, सदाभाऊ खोत यांचं चुकलं होतं? सदाभाऊंची संघटना सोडून जाण्याची इच्छा नव्हती. मी त्याच्यातला साक्षीदार आहे, कारण मी प्रत्येक गोष्टीतल्या घडामोडीतला मी ऍक्टिव्ह मेंबर होतो. सदाभाऊंना जायचं नव्हतं. फक्त सदाभाऊंचं म्हणणं असं होतं की तुम्ही आलाय सरकारमध्ये, लगेच बाहेर पडताय, थोडा सरकारला वेळ द्या, संधी द्या. आणि यांचं म्हणणं होतं की लगेच बाहेर पडा. आणि मग ते साताऱ्याला सहपालकमंत्री पण सदाभाऊला म्हणजे मला न विचारता दिलं वगैरे वगैरे त्या गोष्टी झाल्या. पण सदाभाऊंची संघटना सोडायची इच्छा नव्हती त्यावेळेला. अशाच पद्धतीने ते समिती नेमन, कमिटी नेमन, हजर व्हा आणि मग ते हजर होऊन म्हणणं मांडा. आम्ही काय पगारी कार्यकर्ते आहोत का? आम्हाला काही लाख रुपये पेमेंट मिळतं का याचं हजर व्हायला? आम्ही समर्पित भावनेने काम करतोय. सदाभाऊ इमानी इतबरे आमच्या समितीसमोर हजर झाले, त्यांचे बाजू मांडले, पण तुम्ही ते सुद्धा केलं नाही. सदाभाऊ हजर झाले तर सदाभाऊकडे मंत्रिपद होतं आणि ते संघटनेच्या भरोशावर त्यांना, संघटनेच्या कोट्यातनं त्यांना दिलं होतं, त्यामुळे ते हजर झाले. मी लाल दिवस सोडलेला होता, मी राजीनामा दिला होता आणि समिती समोर कुणाच्या यायचं? कुणाची समिती मला सांगा? ज्यांच्या अंगावर एकही पोलीस केस नाही, ज्यांनी कधी जेलमध्ये गेले नाही. राजू शेट्टींची अशी व्याख्या आहे की जो जास्त वेळा जेलमध्ये जाईल, जो जास्त पोलिसांचा मार खाईल, जास्त संघटनेला फुल टाइम देईल, तो नेता असतो. आता सतीश भैया तर राष्ट्रवादीशी अटॅच येत नव्हते, कुठे संघटनेत आहेत आमच्या, मग ते आमची उलट तपासणी करतील काय? मग 2 शिवसेनेचे घ्या समिती, 2 काँग्रेसचे घ्या, 2 राष्ट्रवादीचे घ्या, आम्हाला तपासा की 22 वर्षात तुम्ही आम्ही काय काय काशी केली. एवढं शिल्लक राहिले आमच्या आयुष्यात. आता तुम्ही असं म्हणलं की राजू शेट्टी एकदा दिलीप बरोबर गेले, एकदा एनसी बरोबर गेले, एकदा रेडावस बरोबर गेले, त्यावेळी तुम्ही त्यांच्या बरोबर होता. त्यावेळी तुम्ही विरोध का केला? का आम्ही विरोध केला? त्यावेळी आम्ही सांगितलं की कारखानदारांबरोबर जाऊ नका, आपली संघटनाच कारखानदारांच्या विरोधात उभी झालेली आहे. त्यावेळी आम्ही विरोध केला.
पत्र माझ्या पत्रामध्ये लिहिलंय सगळं, 10 पानाच्या पत्रामध्ये मी सगळं आक्षेपाचे मुद्दे लिहिलेत. माझ्या व्यक्तिगत एकही स्वार्थाचा मुद्दा नाही. मला दिला नाही जाऊ द्या. आणि मला जर राजकीय महत्वाकांक्षा असती सर, तर 2014ला मी भाजपच्या तिकीटावर चिखली सोडून बुलढाणा नसतो लढलो. ऑफर होती मला, मी लाल दिवस सोडला नसता, तिकडेच रमलो असतो मी. मला 2019ला MLC ची ऑफर होती, मी गेलो नसतो. आता गाव पातळीपासून राज्य पातळीवर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षांची ऑफर असते. कोणत्या पक्षाला नवीन कार्यकर्ता नको असतो? म्हणजे आम्हाला राजकीय महत्वाकांक्षा आहे, आणि मग त्यांना राजकीय महत्वाकांक्षा नाही का प्रत्येक वेळी खासदार व्हायची? पण भाजपचं धोरण नेता नको पक्ष कोण असतो असंच आहे ना. आता मला सांगा, आता हे जे आमच्यातलं झालं याच्यात कुठल्या पक्षाचा संबंध? काहीच नाही. आमचं तर 5 वर्षापासून वैचारिक घुसळण सुरू आहे. मग आम्ही कुठं सोडली? यांनी काढलं आम्हाला. मी सोडून गेलो असतो तर मग माझ्यावर आरोप तुम्ही करायला पाहिजे, कोणी पण, ते त्यांनी पण. मला काढलं, सदाभाऊला काढलं, देवेंद्र भुयारांना काढलं. दरवेळेस हेच होतंय, तुम्ही त्यांनी काढायची वाट बघतात आणि ते बघतात की तुम्ही कधी सोडून जातात. त्यांनी काढायची वाट कशाला बघायची? आम्हाला जायचं असतं तर आम्ही कधीच गेलो असतो ना. पण त्यांनी तरी का काढावं, माझं म्हणणं आहे. एवढी सगळी यादी आहे, ही यादी, हे सगळे लोक मूर्ख आहेत का? हे सगळे संघटनेपासून बाजूला गेले, हे सगळे येडे आहेत. आणि यांचं 10-10, 20-20, 25-25 वर्ष संघटनेत काम आहे. हे जितकं आपण बोलतोय तितकं सोपं नाहीये. अख्खं तुमचं 22 वर्ष एखाद्या विषयासाठी समर्पित भावनेनं काम करणं. आम्हाला बायको विचारत नसेल का 2 महिने तू घराच्या बाहेर आहे? आमची लेकरं आम्हाला विचारत नसतील का की तुम्ही 2-2 महिने बाबा तिकडे राहता? माझ्या पुरीला लोकसभेत इंटरव्ह्यू देताना माझ्या पुरीने सांगितलं की आमचे बाबा आमच्या वाट्याला कधीच येत नाही. मग तुम्ही काम करणाऱ्या कार्यकर्त्याची बाजू समजूनच घेणार नाहीये का? ते कार्यकर्ता गाव पातळीवरचा असो का कार्यकर्ता तालुका पातळीवरचा असो, त्या कार्यकर्त्याचं पण काहीतरी जगणं असतं. त्याचाही घरातला संघर्ष असतो, त्याचाही बाहेरचा संघर्ष असतो. त्याचं जगणं, त्याचं म्हणणं कधी नेतृत्व म्हणून तुम्ही समजून घेणार आहे की नाही घेणार? त्यांनी जर तुम्हाला आरसा दाखवायचा प्रयत्न केला एखाद्या कार्यकर्त्याने की त्याच्यावर डायरेक्ट समिती नेमून हकालपट्टी करायची. मग 2014ला अनेक कार्यकर्ते अपक्ष लढले, संघटनेच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली, पण त्यांच्यावर कुठे समिती नेमली? आता पुढचं पाऊल काय असणार? महाराष्ट्रातल्या विविध चळवळीमध्ये काम करणारे जे काही तरुण आहेत, ज्येष्ठांचं मार्गदर्शन घ्यायचं, जुन्या नव्यांचा मेळ घालायचा, आणि महाराष्ट्रामध्ये 25 ठिकाणी आम्ही आता जागा लढवण्याचा निर्णय खालच्या बैठकीमध्ये घेतलाय. आम्ही कुठल्या लढवायच्या, काय लढवायच्या याच्यावरही प्राथमिक चर्चा आमची झाली. ते फायनल झाल्यावर आम्ही ते सांगूच. आणि महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी अशी आमची आघाडी असेल. हा एक महाराष्ट्राला नवा पर्याय आम्ही देतोय. भाजप सोबत जाणार का भविष्यात? कुठे आमचं, आम्ही सांगितलं तुम्हाला की आम्ही छोट्या मोठ्या संघटनांना एकत्रित करून आम्ही महाराष्ट्राला 3रा पर्याय देतोय. तिकडे माहिती, इकडे महाविकास, इकडे आम्ही पर्याय देतोय तरुणांसाठी एक चांगला. 25 जागा लढून कसा तिसरा? काय म्हटलं तू? 25 जागा लढून कसा तिसरा पर्याय देणार आपल्याला? मग स्टेट जेवढी लेवलला जावं लागेल. आता प्राथमिक अवस्थेमध्ये आम्ही 25 जागांचं काढलंय. भविष्यात नवीन चेहरे आले, चांगले लोक आले तर वाढतील ना. मग कोणता पक्ष, एक मिनिट, कोणता पक्ष 288 जागा लढतो? आता नाही, मुद्दा काय आहे, तुम्ही तिसरा पर्याय म्हणताय. हा. तिसरा पर्याय म्हटल्यानंतर आता प्रत्येक जण दावा करतो आम्ही तिसरा, म्हणजे तिकडे अहो, आता आंबेडकर पहिल्या म्हणतात, बैठकीमध्ये आम्ही म्हणतात, शेट्टी म्हणतात. लोकांनी समजायचं कुठला तिसरा पर्याय हा? ज्याच्यावर लोकांचा विश्वास असेल त्याच्यासोबत लोक येतील. अडचण काय? कर्मचाऱ्यांच्या 5 संघटना असत नाहीत का? पत्रकारांच्या 2-4 संघटना आपल्या आहेतच ना. शोकांतिका हीच आहे ना शेतकरी संघटनेची, फुटेचा शाप आहे तिला. मग शेतकरी संघटनेची, मला काय म्हणायचंय की शेतकरी संघटनेच्या 4 संघटना वेगळ्या वेगळ्या प्रश्नावर काम करत असतील तर अडचण काय? आम्ही त्यांचं फेडरेशन करण्याचा प्रयत्न करतोय तरुणांना. तुमच्या पण 4 संघटना आहेत ना, त्या एकत्रित येतातच नाही अन्याय झाला की. कर्मचाऱ्यांच्या येतात, अंगणवाडी सेविकेच्या येतात, त्यांच्या पण 2-4 संघटना असतात. अधिकाऱ्यांचे पण महासंघ असतो, त्यांची 2-4 संघटना असतात. आहेच ना असं. रविभाऊ, तुम्ही राजकीय भूमिका मांडली, मात्र राज्यामध्ये दूध असेल, कांदा असेल, सर्व पिकांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यावर तुमची काय भूमिका असणार? कारण राजकारणामध्ये ते सगळं आता बाजूला. नाही, मी सांगितलं, खाली आमची चर्चा झाली की राजकीय भूमिका आपली वेगळी असेल, चळवळीची आणि आंदोलनात्मक भूमिका आपली वेगळी असेल. मी मगाही सांगितलं, सोयाबीन, आता बोललो ना, सोयाबीन, कापूस, धान, ऊस, कांदा, या दूध, हे सगळे प्रश्न घेऊन
पीक विमा, कर्जमुक्ती, पीक कर्ज, जंगली जनावरांच्या त्रासामुळे जो त्रास होतो त्याच्या कंपाऊंडचा प्रश्न, असे सगळे प्रश्न घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन उभं करणार आहोत आणि एक यात्रा, निर्धार यात्रा महाराष्ट्रामध्ये मी काढणार आहे. आता राजू शेट्टींची संघटना नेहमी फक्त ऊसाच्या पलीकडे कधी गेले नाही. तुमची किमान जिरायतदारांसाठी, जिरायतदार शेतकरी विदर्भ असेल, मराठवाडा, पश्चिम, त्यांच्यासाठी कुठला शेतकऱ्यांनी आता काम करत नाही. आता तुम्ही इकडे सोयाबीन, कापूस करताय, मग तो इथून पुढे तुम्ही तो फोकस ठेवणार किमान जिरायतदार? बिलकुल ठेवणार. आणि करत नाही असं कसं म्हणतात? बुलढाण्यामध्ये मी किमान 5 वर्षापासून, म्हणजे पहिल्यापासूनच करतो, पण सोयाबीन कापसाचा प्रश्न अजेंड्यावरच आम्ही आणला. तो माध्यमांमध्ये सोयाबीन कापसाचा प्रश्न आंदोलनामुळे आला. राज्यकर्त्यांच्या तोंडात सोयाबीन कापसामुळे आमचा पराभव झाला. हे आमच्या आंदोलनाचं यश आहे. 50-50 हजार शेतकऱ्यांचे मोर्चे आम्ही काढतो. नागपूरला हजारो शेतकरी घेऊन आम्ही विधान भवन ताब्यात घ्यायला गेलो. त्याला यश अपयश, कधी यश मिळालं कधी नाही मिळालं. मुंबईला हजारो शेतकरी घेऊन सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मुंबईला जाऊन आम्ही आंदोलनं केली. आम्ही करत नाही असं नाही, ठीक आहे, त्याला 100% यश मिळेलच असं नाही, कधी मिळतं कधी नाही मिळत, पण आमचा प्रयत्न आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांना फोकस करून, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फोकस करून भविष्यातलं आंदोलन असेल. ऊसाच्या FRP वर तुम्ही सोयाबीन कापूसवर जेवढे आक्रमक आहेत तेवढं ऊसाच्या FRP वर राहणार. सगळ्या महाराष्ट्रात जाणार, महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढणार. 22 वर्ष चळवळीला दिले, अजून जोमानं करू, काय अडचण आहे. आमच्याकडे वय शिल्लक आहे, वय झालं नाही आपलं अजून. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.